धोंडीबा मोरे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड। जावली तालुका शिक्षक पतसंस्थेच्या पदाधिकारी निवडी संदर्भात आयोजित सहविचार सभेत संस्थेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। या सभेला शिक्षक समितीचे राज्यनेते उदय शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या निवड प्रक्रियेत सखाराम मालुसरे यांची चेअरमनपदी तर मामुर्डी गावचे सुपुत्र धोंडीबा मोरे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली। धोंडीबा मोरे यांच्या निवडीबद्दल योजना विभागाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी जावली संजय धुमाळ, डायट फलटणचे अधिव्याख्याता कृष्णा फडतरे, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, मिलन मुळे, उस्मान मनेर, उमेश मोरे, केंद्रप्रमुख हंबीरराव जगताप, वंदना गंगावणे, दत्तात्रय बाचल तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बजरंग चौधरी आणि जावली तालुक्यातील क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धोंडीबा मोरे यांच्या निवडीबद्दल मामुर्डी ग्रामपंचायतीचे सरपंच जगन्नाथ धनावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय धनावडे, मराठा महासंघ प्रिंट मीडिया अध्यक्ष सुनील अण्णा धनावडे तसेच बाजीराव धनावडे, बापूसाहेब धनावडे, पांडुरंग धनावडे, रामचंद्र भिलार, संतोष धनावडे, अंकुश शेलार यांनी हार्दिक अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी बजरंग चौधरी, मामुर्डी तालुका जावली। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की विद्यार्थी स्तरावर आदरणीय रेखावर साहेबांनी गावी रेखावर साहेब जे आपले संचालक आहेत त्यांनी जी संकल्पना मांडली की बाबा जसे विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात तसे आपल्या शिक्षणामध्ये काही कौशल्य पूर्ण क्षमता आहे फक्त त्यांना कधी संधी मिळत नाही। म्हणून त्यांनी शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहेत, शिक्षक आहेत, कर्मचारी आहेत या सर्वांसाठी म्हणून संपूर्ण राज्य स्तरावर स्पर्धांचं आयोजन केले आहे। किती स्पर्धांची निवड सगळ्या मिळून 43 प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा। मग त्याच्यापासून आधी तुम्ही तुमच्याकडे जे स्किल आहे म्हणजे एखादं जे स्किल असेल तर त्याची स्पर्धा, साधं वाचनाची असेल समजपूर्वक वाचनाची स्पर्धा, अशा वेगवेगळ्या स्पर्धांचा त्यांनी खूप बारकाईने अभ्यास करून त्यांची रचना केली आहे आणि या प्रत्येक स्पर्धेमध्ये तुमची नोंदणी करून घेतली आहे। आणि त्यांनी त्यांचा जो विषय आहे साक्षरता म्हणजे आपल्या सर्वांसाठी शासनाने केंद्र सरकारने निर्णय केलेला हा उपक्रम आहे। आपण गेले 3 वर्ष आम्ही काम करतोय आणि यामध्ये प्रत्यक्ष काम करणं किती महत्त्वाचं आहे आणि ते मनापासून केलं पाहिजे। म्हणजे हृदयापासून जर विचार केला तर ते आपण निश्चित करू शकतो असं तळमळीने सगळ्यांनी आपल्यापर्यंत विचार करतोय आहे। गेल्या वेळेला जवळची मुदत कमी होती त्यामुळे या वेळेला संचालक साहेबांनी आपल्याला आवाहन केले। तुम्हाला खात्री आहे शिक्षणाधिकारी म्हणून की या वेळेला जवळीचं नोंदणीचं जे काही असणार आहे प्रमाण ते जास्त असणार आहे। त्यासाठी सर्वेक्षण करून आपण सुरुवात करूया। सातारा जिल्हा नेहमीच प्रत्येक उपक्रमामध्ये अग्रेसर आहे आणि सर्वांना दाखवून द्यायला पाहिजे आपण की या साक्षरतेमध्ये सुद्धा आम्ही सातारा जिल्ह्याचे पॅटर्न निश्चित तयार करू शकतो। सर्वेक्षण केलं, नोंदणी करून घेतली आणि आपल्याला माहिती आहे परीक्षा आपल्या लोकांनी बरोबर आपण व्हिजिट केली। आम्ही पाहिलं मुलं म्हणजे विद्यार्थी ते कसे पेपर देत होते आणि कसं त्यांना मोटिवेट शिक्षक लोक करत होता। आम्ही स्वतः विजिट त्यांना पाहिलं की शिक्षक कसे मोटिवेट करतात। तर हेच प्रामाणिकपणे सर्व शिक्षक हिरीनं आपलं काम या ठिकाणी करत असतात। त्याचबरोबर या ठिकाणी दरवर्षी विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा होत असतात। अगदी केंद्र पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत ह्या स्पर्धा आपण घेत असतो आणि जावली तालुक्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या तालुक्यामध्ये गेले 13-14 वर्ष सलग आपण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमध्ये जनरल चॅम्पियनशिप मिळवत आहोत आणि अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही तीच परंपरा यापुढे सातत्याने चालू ठेवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो आहोत। त्याचप्रमाणे गेल्या वर्षी राष्ट्रीय उपक्रम एक होता वीरगाथा 2.0 यामध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये जे 10-11 विद्यार्थी निवडले होते हे राज्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी आमच्या तालुक्यातले जिल्ह्यातले निवडले होते। त्यामध्ये 3 विद्यार्थी आमच्या तालुक्यातून निवडले होते। त्यामध्ये राष्ट्रभक्तीपर व्हिडिओ निर्मिती करणं, अपलोड करणं या असा भाग होता आणि त्यामध्ये 3 विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी त्याची निवड होऊन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झालेला होता। या ठिकाणी त्याचबरोबर विविध ज्या स्पर्धा होतात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेश दिनानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धा दरवर्षी 7 नोव्हेंबर या दिवशी होतात किंवा त्याच्या अगोदर होतात आणि त्या दिवशी बक्षीस वितरण समारंभ होत असतो 7 नोव्हेंबर। तर दरवर्षी आमच्या तालुक्यातील स्पर्धक सहभागी होतात आणि त्यामध्ये चांगलं यश मिळवत असतात। या वर्षीच्या ज्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये 3 विद्यार्थ्यांनी आमच्या विद्यार्थी म्हणजे वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यामध्ये यश मिळवलेलं आहे। म्हणजे 12 विद्यार्थ्यांपैकी म्हणजे 12 विजेत्यापैकी 3 विद्यार्थी हे जावली तालुक्यातले आहेत। म्हणजे एक चांगलं असं शैक्षणिक वातावरण
प्रामाणिकपणे जावलीमध्ये आहे आणि आमचे सर्व शिक्षक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतात. वेगवेगळ्या स्पर्धा असतात त्यावेळी स्वतःहून हिरीनं त्या ठिकाणी भाग घेतात आणि तालुक्याची एक शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी सर्वजण पर्यवेक्षण यंत्रणा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करते. पहिले कंटेंट द्यायचा आम्हाला, नंतर आम्ही काम करायचं. आता मिस्टर साहेबांनी बोलतोय म्हणजे बिगर हाताळणाऱ्या त्याची समोरच्याकडे तोफा किंवा तलवार येतात आणि कसं काय काम करायचं इथे तोफा तलवार येते खरं, परंतु काहीतरी लागत नाही त्यांना. कंटेंट द्यावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो. आम्ही सुद्धा मानणाऱ्या बाबतीत प्रेरकाला माझ्या मिळत नव्हतं काय झालं कोणी कोणी काय काय कसं कसं केलं. आता तुमच्या डीबीटी त्याच्या अकाउंटचा रिटर्न तर उद्योग आपण सुद्धा घेऊन घ्यायचे हा प्रश्न आहे. आणि सगळ्याच गोष्टी पैसे देऊन होतात असं सगळ्या गोष्टीला सांगावं लागतं असं. तर आपल्याला एक आपली सामाजिक दायित्वाची जबाबदारी आपले विद्यार्थी आणि आपण भविष्यात या ठिकाणी अधिक चांगल्या वातावरणात जाण्यासाठी आपल्या देशामधलं आपलं राज्याचं नाव चांगलं होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं आवश्यक आहे. सातारा एकंदरीत वातावरण चांगलं वाटलं आणि याच्यावरती काय काय काही ऍक्टिव्हिटीज मिळतात बाबा म्हणजे बरोबर 2005 साली किंवा 6 साली जेव्हा TNC नावाचा प्रोग्राम होता पोस्ट न्यूक्लियस कॅम्पेन त्याला मी पालकर साहेबांना टेलिफोनवरून विचारायचे किंवा मोबाईलवर तुमच्या कशी बसली जर तुम्ही त्या निलेश पाटलाला विचारायचो अजून भुनमळे साहेब असे एक चंद्रपूरला त्यांना विचारायचं मी एवढी मेहनत करतोय आउट ऑफ वे झोन तर मला काहीच रेस्पेक्ट तुम्हाला काही काही गोष्टी सरकून द्यावं लागतात किती असं किती सारखं असा प्रश्न. तर सगळं घालायचं आपलं असं आहे की आपल्याला सर्व प्रकारचं ऑब्झर्वेशन करून योग्य प्रकारे ही प्रोग्राम जो आहे ना हा आपल्या वरिष्ठ पहिले तर शिक्षक मुख्याध्यापक हे एकच आहे प्रोग्राम आपल्याला इम्प्लिमेंट करायचं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याला 5 सुद्धा आपल्याला करावं लागेल. कदाचित असं सूत्र असतं जसं मिठाईरावांच्या मतदार काय काय बाहेर नाराजी पण करतो. नाळेबाला काय म्हणतो ते ऐकत बघा